आम्ही बंद करतोय, तुम्ही बंद करा. आंदोलन केल्यानं जर बदनामी होत सर आणि घरी बसणार आहे. अरे जेवढे तुम्ही मोबाईलवर कॉमेंट्स करता ना, तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असती ना, आम्ही अधिक जास्त जिंकली असते. पण निवळ आम्ही पाहतोय बदनामीचं दर. काही चॅनल कसे आहे, अंबानीचा किती वाटा आहे, अदानीचा किती वाटा आहे, काढायला लावू नका. आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन, त्यांना नको आहे. हे जर काढत बसलो ना तर तुमच्या अंगलट येईल. आणि एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते, आमच्या जीवावर बेतणारे होते. आम्ही 9-8 दिवस उपोषण बसलोय. वाईट आमचं झालं असतं, माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं. लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी. आणि मग असं सगळं असताना आपण पाहतो 150 वर्ष लागले स्वातंत्र्याला. स्वराज्य निर्माण करण्याला छत्रपतीला 2 पिढ्या गमावं लागल्या. मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत. पण 8 महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे. हे सोपं आहे, हे यश नाही आहे. सगळे शेतकरी एकत्र होऊन लढतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबतं, सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का? आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होतंय. हे सगळ्यात मोठं यश आहे. सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून. जो कर्जाचा मुद्दा संपला होता, या बच्चू कडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला. किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत?